का हो शांताराम भाऊ, मारकी म्हैस आणले वाटते ऐकाले है ना? अरे आरामानं बोलणं का साऱ्या गावाला माहित करता का मारकी म्हैस आहे म्हणून? ऐकू देतं का नाही बाबा माई म्हैस? 2 खेप मारलं ना बा गावात लोकायले. हा तर अजून ठेवतच तिले घरी? अरे नाही नाही, पुढच्याला सांगा लागेल ना की ते म्हैस मारकी आहे म्हणून, नाही तर घेईल ना शिंगावर एखाद्याला गपल तिथनी है ना? तू काही ऐकू देत नाही वाटते बा मले. हा जाय बरं, तू तुझं काम कर बरं. त्या बकऱ्या आणल्याचं ना ते इकेलं जाय, त्या बकऱ्या इक तिकडे जाय. काय करायचं करतो इकडे, अरे थांबू नको बरं, जा लवकर तू. आता बकऱ्या ऐकल्या असेल ना, जा पैसा लाशील मग तुले. जाय मटन बिटन घेऊन जाय घरी, जाय जा लवकर जाय. काही कोणाला सांगू बिगू नको बा म्हैस मारके, इकू दे मला सारख्यानं. आणि माझ्या सौद्यात काही मदत पडू नको बरं. हा फालतू हुकून टाकशील माझ्या सौदा. हा मला कायच घेणं देणं म्हण तुम्ही, इका नाही तर फुका, मला कायच घेणं देणं आहे तुमचं. अरे राम राम ओ भाऊ. कोण होय रे? कोण काढल्यावाला बकवास सूर? म्हैस आणली वाटते ऐकाले नाही? हा हा मस्त. नाही नाही, म्हैस आहे का? गड्याचं बिल्लू आहे बरोबर. पाय नजर बिजर आहे का नाही तुम्हाला? काय बोलता राजू तुम्ही? बर किती द्या लागतात मग म्हशीचे? हा काय असेल तर सांगा, मग करून टाकू आपण. हा किती द्यायचे, काय घ्यायचे, काय असेल तर करून टाकू आपण. सौद्यात बसत असेल आपल्या तर घेऊन टाकतो म्हटलं मग. हा सांगा मग किती होतात द्यायचे तर. काय सांगू राजू, आता तर घेतली होती 2 महिने नाही झाले अजून. 60,000ला घेतली होती मी. हा कर्ज झालं राजू, काय करता, सरकार मदत करत नाही शेतकऱ्याला. हा आणि तिकडे उन्हाळ्यात पाऊस यायला लागला, सांगा आता कसं करा. सारा गहू खराब झाला राजू. हा सारं ज्वारी गहू सारं खराब झालं. दुबार पेरणीचं संकट आलं राजू आमच्यावर. काय करता मग? मी सांगतो ना, एवढी जबरदस्त म्हैस आहे, काय सांगू तुम्हाला. 4-5 लिटर दूध देते रोजचं. 4-5 लिटर कुठीच नाही गेलं. आणि असं मलाईचं दूध, काय सांगू तुम्हाला. काळजाचा तुकडा आहे हो आमच्या काळजाचा. पण काय करता राजू, आता काय म्हणजे काही सांगा असतं म्हणजे काय समजूनच नाही राहिलं. म्हणजे आता काय करा, म्हणजे असं वाटवायला इकाच नाही, पण आता काय करावं, कर्जच झालं मग आता नाही का. आता इका तर लागेलच मग. आता 60ची घेतली होती. हा जेवढ्याला गेली तेवढ्याला भेटले तरी लय झालं ना, आहे की नाही? बापले बा, लयच नाटक आहे रे हे बुडं. हा लयच पाहिजे नाटकं कशी करू राहिलं. पुऱ्या बाजारवाल्याला घुमवते वाटते बाप्पा. आता म्हैस गईस तर चांगली आहे तुमची, तसं पाहिलं मी आता. दिसते मला, म्हणजे 5-7 लिटर दूध दिलं असं वाटते मला. चांगली आहे जरा, म्हणजे खाऊ पेता पेता घरची आहे म्हणते, आहे की नाही? काय करता बा, संकट आहे आता शेतकऱ्यावर. पहा मग तुम्हाला मदत करतो मी, घेऊन टाकतो म्हटलं. पण माझ्या घोडं खपलं तर घेईल बा मी. आता मी बी घोडा घेऊन आलो. कसं घोडं खपलं तेच पैसे मग तुम्हाला, आहे की नाही? म्हैस चांगली आहे. म्हैस चांगली आहे म्हणते, घरी ने ना तू फक्त. मग पा कशी घेते तुले, शिंगा आहे ना. शिंगावरच घेते तुले. 1-2 कंबळल्यात लाथा घालते ना तू, या समजील मग तुले बी. नाही तू दुसऱ्या दिवशी मला दवाखान्यात दिसशील ना, तर मग नाव काढतो आपलं. मिशी तोडून टाकेल म्हटलं शांतारामची अर्धी. मिशी काढून टाकेल पुरी. म्हैस म्हैस म्हणजे लय भाग्यवान म्हैस आहे. आणि त्यातून पेक्षा म्हणजे तुम्ही घेणारे लोक लय भाग्यवान आहे. सांगा आता कसं. म्हणजे अशी भाग्यवान म्हैस भाग्यवान लोकांच्याच म्हणजे असं पदरात पडते म्हटलं, एवढी भारी म्हैस आहे. मग तुमचं घोडं खपलंच. पटकन खपवा. कसं आहे मग, गिराईक येऊ राहिले. चांगली म्हैस आहे, आता तुमच्या हातातून जायला नको, पटकन कोणी गिराईक लागते. घोडं बा आपलं कसं आहे तर पांढरं फटक असं. असं म्हटलं 70-80च्या स्पीडनं पळते म्हटलं रस्त्यानं. म्हणजे 1 नंबर आहे ना तुमच्या म्हशीसारखं घोडं. तसं पाहिलं मी तुम्ही येऊ राहिले तेव्हा. चांगला आहे ना. हे काय मागास तू बाय. घोडं 1 नंबर आहे राजा. घोडं 1च नंबर दिसू राहिलं मला. मस्त उंचा टाकीचा आहे. पानं केस बिस एकदम मस्त, असं उंची मान आहे त्याची. घोडं 1 नंबर आहे. चला आपल्याला लहानपणापासून हौस आहे घोड्याची. पाहा का जरा असं मग घोड्याचा सौदा करा वाटू राहिला मला. वजिरात येईल आपल्या, कारण की मजा येईल जराशी. का रे सध्या घोडं पुरील का आपल्याला घ्यायला? लय इच्छा आहे का आपली घ्यायची? घोडं घ्यायची इच्छा आहे माई. आणि बजेट बी आहे आपल्याजवळ. झुमकून टाकू मग सगळं. एक काम करा शांताराम भाऊ, एक आयडिया देतो तुम्हाला मी. अरे सांग ना बापा, सांग लवकर सांग. द्या ना मस्तकी मारून त्याच्या. म्हैस त्याच्या मस्तकी मारून द्या. घ्या घोडं अल्टी पलटी करून टाका. कुछ भी हवले का, आयडिया मस्त आहे. पाय बा आता तू घ्यायच मदत म्हणून घेऊन राहिलो मी. परवडील ना आपल्याला? कसा वाटते तुला सौदा? अरे मी म्हणतो म्हणून नाही रे बा, तुम्ही म्हणून राहिले मला, विचारलं म्हणून सांगू राहिलो. नाही तर उद्या काय झालं मला आन्सर बा ओळख माणसाला त्याच म्हटलं तर घ्यायला. अरे तसं नाही ना, तुला नाही म्हणत. पण कसं आहे आता तू आहेच म्हणतात म्हणून करू राहिलो सौदा.
पेट्रोल किती महाग झालं तसं पुरते का गाड्याने येणं जाणं हा? अहो 150 रुपयाच्या जवळपास चाललं ना पेट्रोल. 17 केप तर आपल्याला जास्त लागते होती वरलीवर आकडे लावायले. अबे साले अरे असा विषय काढत नको जात जाऊ कुठे बी. गुप्त विषय आहे ना तो विषय दोघं असलं की करत जाय. अति कुठे काढवायला तू फालतूला का ऐकलं विकलं कोणानं. आपल्याला वावरात बी जा लागते ना. किती खेप वावरात चक्रा मार लागतात. आपल्याला लाईन नसली की आपल्याला पाणी काढा लागते विहिरीतलं. आणि अजून आपल्याला बकऱ्या बिकऱ्या चारायला न्याय लागतात. आणि कसं आपल्याला खेड्यापाड्यावर बी मग बाजाराला जा लागत नाही का. बाजार असते तर मग आपल्याला कामं येतील ना इकडे तिकडे जायले. घेऊन टाकू जाऊ दे तिकडे. घोडेवाले भाऊ इकडे इकडे. मी काय म्हणतो ऐका. आता घोड्याला काही जास्त किंमत नाही राहिली राजू. माझ्याजवळ एक गिरायक आलं. तुम्हाला जर समजा बजेटमध्ये बसत असेल की नाही. पण आपलं गिरायक चांगलं आहे. ते तुमच्या मागं उभं आहे की नाही. ते शेला बांधून ते गिरायक आहे चांगला आहे. आणि घेतो म्हणते. त्याला लय हौस आली घोडा घ्यायची. घेतो म्हणते आणि देऊन टाका. आता कोणता तुमच्या बरोबर एवढ्या मोठ्या बाजारात तुमचं एकटंच घोडा आहे. जाईल नाही जाईल. आता तुम्ही माझ्या संग एवढे बोलले तर दे ना मी त्याला झाबू. फुकून टाका 40,000 देऊन टाका त्याला. त्याला नाही म्हणे बरं ते. मी सांगतो तुम्हाला लय बदमाश आहे ते. नाही म्हणे. पण मी त्याला चांगलं म्हणजे झाबू दिला चांगला. तुम्ही काय करा मी सांगतो तसं करा. माई म्हैस तुम्ही घेऊन घ्या. तुमचं घोडं त्याला देऊन देऊ. ते तुमच्या दोघांचं 40 मध्ये करा. काय आहे तर आणि 20 मला देऊन द्या. झालं ओके. करून टाका स्वतः डोन आता. तुम्ही म्हैस घेऊन घ्या. मी तुमचा घोडा घेतो असं समजून जा. नाही ना बा घोडा कधी 40 भेटते का बा. चांगलं घोडा आहे ना आमचं. असं असते का बा. पलटी पलटी मारू आपण. 60 रुपया देणार नाही मध्ये. तुम्ही त्याला मग काही म्हणा. 5 तर काढू दे मला वर. बरं जाऊ द्या. नका देऊ एवढे. मला 5,000 तर द्या वरती. तुमचा सौदा करून देतो. 5,000 द्या वरती. म्हणजे तिकीट बिकीट काही आता बाजार आहे आजचा. लेकराले भाटकं बिटकं घेऊन जातो जरासं घरी. हे बा आता तुम्ही म्हणून राहिले शांताराम भाऊ तर 2,000 देतो बा. याच्यावर काही देत नाही बा. मग राहू 2,000 द्यायला पुरते बाप्पा. हे म्हैस काही कामाची नाही. याला माहित नाही म्हणून हा फसू राहिला. याला चुना लावून मला 2,000 बी. बरं मग ठीक आहे. सौदा डन आपला. घेऊन घ्या. अरे सदा ये घोडं घेऊन जा तू. घेऊन घे केला सौदा नाही. चल आपली म्हैस गेली. घोडा आता आपलं. चाल बाबू लवकर पटकन चाल. आता हे म्हसाळ ना घेऊन गेल त्याला शिंगावर. सौदा हुकून जाईल डबल. चल घे पटकन घोडा आपला. चाल होय टाण लवकर मागं झाले. मावशी आरतीची थाली बिली काढून ठेव ना. बाबा घोडं घेतलं ना तुमच्या घरी. शांताराम बाबा घोडं घेऊन येऊ राहिले ना. सरे लेकर त्याच्या मागे लागेल. काय म्हणलं तुम्ही. आमच्या घरच्या बुड्यानं घोडा आणलं म्हणता. काही सांगता का बे. बापा मग सारं गाव मागाय त्याच्या. ना बापा गाजत बाजत. करावं बापा या माणसाचं ऐकत बी नाही माय. आता घोडं घेतलं म्हणता तर आता काय लग्नाच्या तारखा घेते का बाई हा माणूस. अन्न आरतीची थाली बिली अन्न. घोड्याचे पाय बी धुवा लागतात ना. हे पाय ना घोडा आणला मी. नवीन वस्तू आणली की माणसानं आरती बिरती केली पाहिजे. बुटानं झोड्याच्या लायकीचा माणूस आहे. घोडण गिळा आणायची काही गरज होती काय. अति कोणती गरज होती आपल्याला त्या घोड्याची. बुटानं आरती करतो मी तुमची. बुटानं काही गरज होती काय घोडण गिळा आणायची. तर आता का लग्नाच्या तारखा घेता काय. पा असं आहे मग यायचं. पायाले ना जरा दिमागच नाही राहत. पण आजूबाजूला पाहायचं जरा. जमाना कुठे चालला. आपण कुठे हाव. लोक काय करू राहिले जरा पाहायचं ना. कानीला चुलच फुकत बसता घरी. जमाना पाना किती पुढे चालला कधीच राहता. बरं हे अक्कल कोणा दिली तुम्हाला घोडं घ्यायची. बसा ते आता घोड्याले वागवत. काम नाही धंदा नाही. आता काय माहित घोड्यावर बसून हिंडते का गावात. तर जाऊ दे. या पुढे काही कोयसा उगायला पुरत नाही. तो कोयसा काही गोरा होणार नाही. तू काही डोकं खाऊ नको आता. मग सांगतो मी. घोड्याचं कारण काय बरोबर मग सांगतो. जाय आरती बिरती घेऊन ये. तांब्या आणजो पाणी आणजो त्याच्यात. पूजा कर घोड्याची. नवीन वस्तू आहे आपल्या घरी. आणि पेळे बिळे एट्यात वाटून देजो. जाऊ दे. आणला तर आणला घोडा. आता त्या घोड्याचा काय दोष आहे. करतो मी आता चांगल्यानं आरती. घोडा मस्त आहे आपलं. भलं एक नंबर आहे. आता मस्त आरती बिरती झाली की जराशी घ्यायची अंग बिंग धुवून देतो जरासं. चला आता पहा आता या माणसानं घोडं बिडं काय आणलं असेल बरं. निरा एकच कामं करत राहते बाय बुडं. अरे शांताराम भाऊ काय घोडं बिडं आणलं का. राम राम गणा भाऊ काय म्हणता. घोडं बिडं आणलं का म्हटलं. हो घोडं आणलं ना. हो 1 लाखाचं आणलं घोडं. मामूली घोडा आहे का. घोडं पा कसं एकदम पांढरं फटक. अंग धुवायचंच पांढरं आहे ते. आता सांगा अजून अंग धुवायचं राहिलं त्याचं. अरे पेट्रोल किती महाग झालं माहित नाही का तुम्हाला. काय ना की आता ते बातम्यातून अपडेट घ्यायला लागते आपल्याला. काय घेतलं आता हे घोडण फुडं. काय काम आहे घोडण फुड्याचं. माणूस तसंही पैदल असं जाते.
गाडीवर राहते राहायचं. काही फालतू शिल्लक कामं करता तुम्ही. तसे कुठं आता पोरायचे लग्न होऊन राहिले. हा कितीतरी पोरं पहा बरं कसे पळून आहेत. आता काय करता, पुरीच्या बापाच्या अपेक्षाच तेवढ्या वाढल्या ना. मग आता काय लग्न नाही राहतील काही नाही. आणि तुम्ही आले आता घोडं घेऊन यायच्या, त्या घोड्याचा बिझनेस करता का? आणि ज्या राहिला पुरीचा पाहून जातो तर तुमचा घोडा काही कामाच नाही द्यायचे. पहिल्यासारखं राहिलं का आता? आपल्या काळात लग्नाले बापा 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 किती वराळ राय. 8-8 दिवस पाहुणे घरी राहत, 8-8 दिवस. ना आता तर बरं काही नाही, 2-3 येतात आणि बस 2-3 बाय नवरीला घेऊन गेले की चालले आणि झालं दुसऱ्या दिवशी नवरी घरी येते. झालं लग्न, लग्न संपलं. पाहिजे घोड्या तारका बिरका भेटणार नाही तुम्हाला लग्नाच्या. नाही भेटू दे, भेटला तर त्याच्या माता वळलेला आहे का माया? तुम्ही का मला मामुली समजू राहिले काय? शोकासाठी घेतलं ना घोडं, शोकासाठी. असा तसा माणूस नाही आपण. बस याला रोज दूध जा, खा प्यायला टाकत जा, हिंडत जा इकडे तिकडे गल्ली तर. ते रे काय दुसरं काम बाबा तुम्हाला? सोडायचे सारे धंदे आपले. लगा त्याच्या मागं आता. 4 आण्याची कोंबडी, 8 आण्याचा मसाला, बसला त्याच्या मागं आपण आता. अरे वावरात जायसाठी घेतला ना मी तो, खास वावरात जायसाठी घेतला. ढोरा मांग म्हशी मांग जा लागते ना, पाय दुखतात माणसाचे, त्याच्यावर बसून बरं आपला. मग माणसा यायचे निरा चांगलं तर म्हणणारच नाही काही आणलं, नाट लावायचं आहे. बरं जा तुम्ही, झालं असेल तुमचं काम. आयडिया देतो ना बाप्पा, कोणती आयडिया? मस्त गावातून 10 रुपये सवारी असं हिंडत जा. लहान लेकर नेत जा. असे 10-20 लेकर काढले तुम्ही बस 100-200 रुपये तर कसे येतात रोजचे. कमावते तुमचं घोडा 100-200. हवले का? आयडिया चांगली आहे पण. लय चांगली आयडिया. चला बा येतो मी, काम आहेत मला. काही म्हणा, गण्यानं आपल्याला म्हणजे आयडिया लय नंबर दिली. पण मस्त 100 रुपये 200 काढतेच मग हे घोडं. लेका झेब्रू, घोड्याला ना फसवलं का आपल्याला. या घोड्याच्या मागं उभं राहिला की ना घोडा लातच मारतील का ना. लहान लेकराला लागले ना तर आणली माहिती जवळ का गावात. रशाक्यानं वाचलो का मी, नाही तर कंबळ गेलतो माझ्या कामातून. बरोबर आहे ना, आपली म्हैस येईल गुणाचीच आहे तशी. आपली म्हैस मार्गीच आहे ना. त्यांना तुम्हाला घोड्याचं सांगितलं नाही, तुम्ही तुमच्या म्हशीचं लपवलं. काही गरजच नव्हती दोन्ही लपायचं. आता ते असं झालं, जैसी करणी तैसी भरणी. कर्म केलं समजा तुम्ही, त्याचं फळ तुम्हाला भोगाच लागणार. आता याच्यापासून बचावणंच लागते बाबा. जरासं मागं उभं राहिलं घोड्याच्या की बसली कंबळक्यात लाच समजा. चाल येतो मग मी. शांताराम बाबा, घोडे बिळे मस्त आणले राजू तुम्ही. कुठून बाजारातून आणलं का? बाजारातूनच आणलं. ते शोरूम दाखवासाठी आणलं कसं काय? म्हणजे बसता बिसता का नाही? खाली चढवले तुम्ही तर. तसा काय फायदा त्याचा? मस्त बसायचं त्याच्यावर. बसले तर फायदा त्याचा. आता काय फायदा? चालले त्याची दोरी घेऊन हिंडू राहिले असे गावात. च्या माया बहीण, आता बसाच लागेल. आबाजी बसू द्या ना मला घोड्यावर. हो बाप्पा बस ना, पण फुकट नाही. 10 रुपये लागतील, 10 रुपये. फुकट कोणाला देऊ का घोडा? देतो ना मी, का फुकट थोडी म्हणून राहिलो. बसला आता घोड्यावर. लयच जायते का तुमची राजू? लयच जायते तुमच्या लोकांची. काय घोडं काय घेतलं मॅन, लयच जोर राहिली तुमची आता. आबाजी मी बी बसतो. पडसाल रे पोट्टी हो, पाहिजा तिघ बसले घोड्यावर. थांबा घोडा, थांबा. काय अक्कल बिक्कल आहे का तुम्हाला? थांबा घोडा. तुळशी घोडा राजे होते, जवान घोडा आहे. त्याच्या डोक्यावर एवढे तिघ बसले तुम्ही. काही त्याच्या जीवाची पर्याय बिरा आहे का नाही तुम्हाला? जीव घेता का त्याचा? 10 रुपये पडल्यासाठी तुमच्या. ते चिल्लर तुमचं 10 रुपये भाडं. जीव घेता का त्या घोड्याचा? चला उतरा खाली. चालले मोठे घोड्यावर बसवले तिघ. अरे वा, पा असा आहे लोकांचा. घोड्यावर बसू देत नाही, पैदल जाऊ देत नाही. पैदल चढवायला तो तर म्हणते शोरूम मध्ये ठेवायला आणलं का घोडं. घोड्यावर बसलं तर म्हणते जीव घेता का घोड्याचा. काय करा माया बहीण आता? बरोबर आहे त्याचं. तिघ का बसत जाऊ. बसाच झाली, दोघं बसायचे. चाल माय बहीण, मलाच जा लागेल घरी. हे जायक्या लोकांचं काही खरं नाही. हे सारे जळकुटे लोक आहे. आता माझ्या घोड्याला पाहून जळ राहिले. बस आजकालचे लोक तर असे ना खाऊ देत ना पिऊ देत. तुम्ही रस्त्यानं सरके चालले तर काऊन चालले, आडवे चालले तर काऊन नाही चालले, अशी गोष्ट आहे.